लाडक्या बहिणींसाठी पोस्टाकडून आली तातडीची सूचना। आता बघा, जर तुमची लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जर पोस्ट खाते जोडले असेल तर तुमचे 250 रुपये आता कट करून घेतले जाणार आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जर पैसे पोस्ट ऑफिसमध्ये घेत असाल तर आताची नवीन सूचना तुमच्यासाठी आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यासाठी पोस्टाचे जर खाते जोडला असेल, तसेच पोस्टाच्या खात्यावर मागचे तुमचे हप्ते काहीतरी जमा झाले असतील तर आता सावधान व्हा, कारण पोस्टाकडून आली आहे तातडीची सूचना। आता पोस्टातून लाडक्या बहिणींचे 250 रुपये कट करून घेतले जाणार आहेत। तर तुम्ही पोस्टात जाऊन हे आता लवकरात लवकर काम करून घ्या। जर तुम्ही नाही काम केले तर तुम्हाला येणाऱ्या हप्त्यातून आता 250 रुपये तुम्हाला कट करून घेतले जाणार आहेत। तर मग त्यासाठी तुम्हाला एक अर्जंट काम पोस्टामध्ये जाऊन करावे लागणार आहे। महिलांची कालच खूप गर्दी होती, त्या सर्वांनी आता 250 रुपये कट होतात, त्यामुळे पोस्टामध्ये जाऊन हे काम केलंय। तुम्ही पण लवकरात लवकर पोस्टामध्ये जर तुमचं खातं असेल तर आत्ताच्या आत्ता जाऊन हे काम करून घ्या। बघा, 1 डिसेंबर 2024 पासून लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्या संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेचे सगळे हप्ते आले असतील किंवा काही राहिले देखील असतील, दिवाळी बोनस तुमचा अजून यायचा राहिला असेल तर खरंच दिवाळी बोनस येईल का? तुमचे मागचे पैसे न मिळालेल्या बहिणींचं नक्की काय होणार? तसेच पोस्टात जर तुमचे खाते असेल आणि हे खाते तुम्ही जर लाडकी बहीण योजनेला जर जोडले असेल, तुम्हाला आता सावधान व्हायचं आहे, कारण आता तुमचं 250 रुपये तुमचे जे लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात त्यामधून आता कट करून घेतले जाणार आहेत। मग हे पैसे कट न होण्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं काम त्या ठिकाणी जाऊन करावं लागणार आहे। मग सगळ्यात जास्त पोस्टात आता लाडक्या बहिणींचे खाते असल्यामुळे ही नवीन सूचना दिली आहे। बघा, आता पोस्टामध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणी पोस्टात खाते उघडत असल्यामुळे ही नवीन सूचना आली आहे। तुमचे जर तुमच्या ज्या लाडक्या बहिणीच्या हप्त्यातून 250 रुपये कट होऊ नये असं वाटत असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा, तुम्हाला हे महत्त्वाचं काम त्या ठिकाणी जाऊन करायचं आहे। सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे आज 1 डिसेंबर पासून काही बँका सुद्धा वगळण्यात आल्या आहेत। या आता बँका वगळल्या हे पण व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण काय बँका वगळण्याचं हे व्हिडिओमध्ये तुम्हाला कारण सांगतो। त्याचबरोबर आता जर लाडकी बहीण योजनेचे पैसे जर पोस्टात येत असतील तर तुमचा सावधानीची सूचना आता अर्थ मंत्रालयाच्या ऑफिसमधून सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे पोस्ट ऑफिसचे जे खातं आहे त्यासाठी लाडक्या बहिणींनी त्याला जोडलेलं आहे। त्याला लाडक्या बहिणींच्या पोस्टाच्या खात्यामध्ये हप्ते देखील काही जमा झालेले असतील तर त्यांचा तर इथून पुढे 250 रुपये कट करणार आहेत। बघा काय सांगितलं नवीन अपडेट, सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आले आहे। तुमचे 250 रुपये आता तुमचे आलेल्या हप्त्यातून कट होणार आहेत। त्यासाठी लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर पोस्टामध्ये जाऊन आता हे एक महत्त्वाचं काम करायला लागणार आहे। बघा काय काम करायला लागणार आहे। लाडक्या बहिणींनो, पोस्ट ऑफिसमध्ये जर तुम्ही खातं खोललं असेल तर आता लाडक्या बहिणींसाठी 1 डिसेंबर पासून तुम्हाला नवीन नियम लागू करण्यात आले आहेत। आता तुमचे पोस्टात जर खाते असेल तर तुमचे पैसे कट होऊ शकतात। वरून एक अर्जंट तातडीची सूचना आली आहे। लाडकी बहीण योजनेला तुम्ही जर पोस्टात खाते जोडले असेल तर आता तुम्हाला 100% प्रॉब्लेम होऊ शकतो। हे काम तातडीने जाऊन तुम्हाला करायचे आहे। सर्वात मोठी सूचना आली आहे। अर्थ मंत्रालयाच्या कार्यालयात देखील याची दखल घेतली आहे की लाडक्या बहिणींच्या म्हणजे भरपूर लाडक्या बहिणी आहेत, 2 कोटीच्या वर लाडक्या बहिणी आहेत। जर प्रत्येकाच्या जवळपास 50 लाख महिलांचं जे काय असेल ते खातं पोस्टामध्ये आहे, जर 250 रुपये एकाचे कट झाले तर किती पैसे होतात यासाठी अर्थ मंत्रालयाने सुद्धा दखल घेतली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना एक सूचना दिली आहे की आता तुम्ही पोस्टात जाऊन एक काम तुम्हाला करावे लागणार आहे। कालपासून पोस्टामध्ये भरपूर महिलांची गर्दी होती, त्यांनी जाऊन काम केले आहे। तुमचं जर पोस्टात खातं असेल, जर तुम्ही हे काम केलं नसेल तर पटकन जाऊन तुम्हाला काम करायचं आहे। काम काय करायचं आहे लक्ष देऊन बघा। तसेच त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या तुम्ही जर दुसरं खातं जर जोडलं असेल, उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ कॅनरा, महाराष्ट्र बँक कॅनरा किंवा तुमच्या स्थानिक कुठल्या बँकेत जर तुमचं खातं असेल, ज्यामध्ये युनियन बँक, इंडियन बँक, IDBI बँक, पंजाब म्हणजेच कोणत्याही बँकेत तुमचं जर खातं असेल तर तुमच्यासाठी देखील हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। कारण अन्यथा जर तुम्ही याचे जर पालन नाही केलं तर तुमचे पैसे कट होऊ शकतात। बघा, सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। तुम्हाला कोणती सूचना आलेली आहे लक्ष देऊन बघा। आता हे जर तुम्हाला माहीत नसेल तर बऱ्याचशा महिलांचे पैसे आता कट होणार आहेत। त्यामुळे आता पैसे येऊन पण कट झाले तर तुमचं सगळंच अवघड होऊन बसणार आहे। त्यामुळे आता सावधान व्हा। तुम्हाला पोस्टात जाऊन एक काम करावे लागणार आहे आणि तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला जर हप्ते देखील आले असतील
तर आता मात्र तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण अर्थ मंत्रालयाच्या कार्यालयातून मोठी सूचना आलेली आहे, मोठी दखल घेतली आहे। कारण एका बहिणीचे 250 रुपये म्हणल्यावर बऱ्याच जणांचे भरपूर पैसे होतात, त्यामुळे लाडक्या बहिणींनी ही शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा। तुम्हाला आता कोणतं काम करायचं ते सांगतो। भरपूर महिलांनी पोस्टाचे खाते जोडले आहे, परंतु आता त्यांना तातडीची सूचना आली आहे। आता पोस्टात ज्या महिला हे काम करून येतील त्यांनाच पुढील 5 वर्षे पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येऊन पण महागारी जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवली आहे। बघा, तुमचे पैसे येऊन पण तुम्हाला महागारी जाण्याची शक्यता आहे। फक्त एकच काम तुम्हाला पोस्टामध्ये जाऊन आता त्या ठिकाणी करायचं आहे। कोणतं काम करायचं आहे बघा, मग नेमकं कोणतं काम करायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन हे बघा महिलांनो। काहींना अजून एकही हप्ता आला नाही, काहींना 2 हप्तेच आले आहेत, तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण की आता तुम्हाला डेट देखील जाहीर झाली आहे। म्हणजे तुम्हाला आता 6वा जो काय असेल ते हप्ता याची डेट देखील जाहीर झाली आहे ते पण सांगतो, आणि तुम्हाला पोस्टात जाऊन कोणतं काम करायचं ते पण सांगतो। लक्ष देऊन बघा, 6वा 7वा हप्ता एकत्र येण्याच्या चर्चा पण आता सुरू झाल्या आहेत, परंतु तुम्ही जर हे काम केलं नाही तर तुम्हाला हे पैसे येणार नाहीत, कारण तशी अर्थ मंत्रालयाकडून सुद्धा दखल घेतली आहे, तुम्हाला सूचना तशी आलेली आहे। आता बघा मुलांनो, तुम्ही 6वा हप्त्याचे 2100 रुपये घेण्यासाठी वाट बघत आहात, परंतु जर आता तुम्हाला हे पैसे पोस्टाच्या खात्यात आले तर तुम्हाला हे पैसे 250 रुपये कट होणार आहेत। त्यासाठी मग आता महिलांनो तुम्हाला काय करावं लागेल, यासाठीच हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला एक काम सांगतो, व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो की तुम्हाला काम नेमकं काय करायचं आहे, तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन व्यवस्थित ते काम करायचं आहे। बघा, नेमकं ही सूचना काय आली आहे आणि तुम्हाला याचं कारण काय, नेमकं पोस्टाने सूचना काय केल्या बघा। महिलांना महत्त्वाचा अलर्ट आहे। महिलांनो, तुमच्यासाठी ही सूचना काय आली आहे ते सांगतो बघा। आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेकांची फसवणूक केली जात आहे। एका फोनद्वारे लाखोंचा गंडा घातला जात आहे। आता पोस्ट ऑफिसमध्ये पैसे येणाऱ्या खातेधारकांची फसवणूक होत असल्याचे उघडकीस आले आहे। त्यामुळे पोस्ट ऑफिसमध्ये योजनांचे पैसे जर येत असतील तर आता सावधान बाळगली पाहिजे। जर तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये जर लाडक्या बहिणीचे पैसे येत असतील तर तुमची पण फसवणूक कधी होऊ शकते। बघा काय झाले बघा नक्की कारण, यासाठी सूचना कोणती जारी केल्या आहेत बघा, आणि तुम्हाला पोस्टामध्ये काय करायचं आहे बघा। म्हणूनच आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे। आजकाल लोकांना एका नंबरवरून फोन करून त्यांच्या खात्याची माहिती विचारली जात आहे आणि खाती रिकामी केली जात आहेत। असाच एक कॉल लाडक्या बहिणीला आला आणि त्याला त्याच्या खात्याविषयी संबंधित वैयक्तिक तपशील विचारण्यात आली। फक्त एका फोन कॉलने हे ठग तुमचे खाते कसे रिकामी करत आहेत ते तुम्हाला सांगतो बघा। लाडक्या बहिणींना हे महत्त्वाचं असणार आहे, कारण ही माहिती तुमच्यासाठी खरंच महत्त्वाची असणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला सर्व सांगतो की पोस्टात जाऊन काय करायचं आहे। बघा नेमकं ही घटना काय झाली, त्यामुळे पोस्टाने हे नियम लावलेत। बघा काय झालंय, एका लाडक्या बहिणीने तक्रार केली आहे की सांगितले की पोस्ट ऑफिसमध्ये माझे 7500 रुपये आले होते। एकाने कॉल मला काल या नंबरवरून केला, हा नंबर सुद्धा सांगितलाय बघा 921 28 82 हा कॉल आला। तुम्ही लाडक्या बहिणींनो हा जर कॉल आला तर अजिबात उचलू नका। आणि त्या नंबरवरून कॉल आल्यानंतर सांगितले की पोस्ट ऑफिसमध्ये तुमचे खाते सस्पेंड केले जाणार आहे, कारण आता त्याच अनेक दिवस त्याचा काय असेल ते वापर होत नसल्याचं सांगितलं। तुमचे खाते निष्क्रिय करायचे, जे काय असेल निष्क्रिय करायची सक्रिय करायची असं विचारलं। लाडकी बहीण आता घाबरली, कारण त्यांना 6व्या हप्त्याचे पैसे पण येणार असल्याची बातमी कळाली होती। त्यांना आता सूचना असं झालं आता काय करायचं असं त्यांनी सांगितलं। यानंतर काय झाले की जाणून तुम्हाला पण आश्चर्य वाटेल। बघा काय झालं नक्की, कारण त्यानंतर सायबर बामट्याने दोन्ही खात्याचे खाते क्रमांक मागितले असता लाडक्या बहिणीने ते दिले। त्यानंतर दोन्ही खात्यांचे OTP पाठवा तोही देण्यात आला आणि होत्याचं नव्हतं बसले, सर्वच्या सर्व पैसे उडाले। त्यामुळे आता ही तक्रार अर्थ मंत्रालयाच्या ऑफिसपर्यंत पोहोचली। त्यामुळे त्यांनी एक सूचना जाहीर केली आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे। बघा सर्वात महत्त्वाची सूचना आहे, आज तुम्हाला पोस्टामध्ये जाऊन एक कॉल करायचा आहे। तत्पूर्वी बघा तुम्हालाही असेच कॉल जर येत असल्यास अशा नंबरवरून येणाऱ्या कॉल्सबाबत तुम्ही सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे, अन्यथा तुम्ही फसवणुकीचे बळी होऊ शकता। जर कोणी तुम्हाला फोनच्या खात्याशी संबंधित कोणतीही माहिती विचारली तर तुम्हाला फोनवर कोणतीही माहिती देण्याची गरज नाही। बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुमच्या खात्याशी संबंधित कोणत्याही समस्येची तुम्ही माहिती मिळवू शकता। त्यासाठी आपण एक नंबर पण सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी, की तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये बँकेसंदर्भातील तो नंबर आहे, तुम्ही त्या ठिकाणी तुमची समस्या मांडू शकता। किंवा बघा आता कोणत्याही तुमची जी परिस्थिती अडचण आहे, तुम्ही अधिकारी तुम्हाला बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये माहितीसाठी कॉल तुम्ही करू शकता। त्यासाठी तुम्हाला नंबर पण सांगणार आहे, बघा तो नंबर कोणता आहे आणि तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये कोणतं काम करायचं ते पण सांगतो बघा। म्हणजेच तुम्हाला फोनवर कोणालाही खात्याशी संबंधित कोणतीही माहिती देण्याची आता गरज नाही।
बघा, सर्वात महत्त्वाची बातमी सांगतो। सध्याच्या स्थितीत पोस्टाकडून विशेष मोहीम राबवली जात आहे। त्या अंतर्गत पोस्ट खात्याशी मोबाईल क्रमांक जोडण्याचे काम सुरू आहे। मात्र खातेधारकाकडून या मोहिमेकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा पुरावा म्हणजे मोबाईल लिंक खात्याची संख्या। म्हणजे तुम्हाला आता मोबाईल जो आहे तो तुमच्या जो काय असेल ते पोस्टाच्या खात्याशी लिंक करून घ्यायचा आहे। आधार कार्ड सुद्धा त्या ठिकाणी अपडेट करायचं आहे। मोहीम सुरू होऊन सुमारे 1.5 महिना उलटून गेला आहे, परंतु बऱ्याच पोस्ट ऑफिसमध्ये 60 ते 70% महिलांनी त्यांचे मोबाईल नंबर त्यांच्या खात्याशी लिंक केले नाहीत। जर तुम्हाला कोणता प्रॉब्लेम असेल तर हा पोस्टाचा नंबर आहे, यावर कॉल करून तुम्ही विचारू शकता। नंबर तो सांगतो बघा, 77 38 06 28 73। बघा डबल सांगतो, 77 38 06 28 73। या नंबरवरून तुम्ही कॉल करून तुम्ही सर्व माहिती घेऊ शकता। लाडक्या बहिणींनो, तुमच्या लक्षात आलं असेल पोस्टात जाऊन काय करायचं आहे। तुम्हाला जो नंबर आहे तो लिंक करायचा आहे आणि तुमचा आधार कार्ड त्या ठिकाणी अपडेट करायचा आहे। हे केल्याशिवाय तुम्हाला आता तुमच्या लाडक्या बहिणीचा हप्ता व्यवस्थित येणार नाही, तुमचे पैसे सुद्धा कट होऊ शकतात असे सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे लवकरात लवकर जाऊन हे काम नक्की करून या व अशाच प्रकारची व्हिडिओविषयी माहिती पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।